अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 8 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. आता पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ते आपण जाणणार आहोत. नकारात्मक विचार दूर करा. आपल्या मनात नकारात्मक विचार येतात ते ओळखा. माझ्यामुळे काहीच होत नाही, मी हे करू शकत नाही, असा विचार आला की लगेच स्वतःला विचारा, हा विचार खरंच 100% सत्य आहे का? नंतर तो विचार बदला. मला हे जमत नाही, मी हे करू शकत नाही, असे विचार मनात आणूच नका. मला अजून शिकायचं आहे, हा विचार मनामध्ये आणा. स्वतःशी सकारात्मक बोला. दररोज सकाळी स्वतःला सांगा, मी आजचा दिवस चांगला घडवणार आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्रयत्न करणार आहे. चुका झाल्या तरीही मी त्यातून शिकेन. मी कालपेक्षा आज स्वतःला चांगलं बनवणार आहे. दुसऱ्याशी तुलना करणे थांबवा. प्रत्येकाची परिस्थिती, वेळ आणि प्रवास हा वेगळा असतो. कालच्या स्वतःशी तुलना करा, इतरांशी नाही. काल जे आपल्या हातून चांगलं घडलं, वाईट घडलं याचा विचार करून पुढे चालत राहा. इतरांशी तुलना करू नका. जर तुम्ही इतरांशी तुलना करत बसलात तर आयुष्यात तुम्ही काहीच कमवू शकणार नाही आणि जिथं आहात तिथंच राहणार. म्हणून इतरांशी तुलना करणे थांबवा आणि एक एक पाऊल पुढे टाकत चला. जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मोठं यश मिळाल्यावरच आनंदी होऊ नका. चांगला दिवस, कुटुंबासोबतचा वेळ, एखादं छोटं काम, पूर्ण होणाऱ्या गोष्टीसाठीही कृतज्ञ राहा. तुम्हाला आज अपयश मिळाले म्हणून तुम्ही अपयशी व्यक्ती नाही. एक प्रयत्न अपयशी झाला, एक प्रयत्न यशस्वी झाला नाही तर प्रयत्न करणे सोडू नका. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. सतत मनामध्ये नकारात्मक विचार करू नका. सतत निराश करणारे, कमी लेखणारे वातावरण मनावर परिणाम करू शकते. शक्य असेल तेव्हा प्रोत्साहन देणाऱ्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. मला आयुष्य बदलायचं आहे एवढं मोठं ध्येय ठेवण्याऐवजी आजच एक काम ठरवा. उदाहरणार्थ, आज 30 मिनिटे अभ्यास, 20 मिनिटे व्यायाम आणि माझ्या कामासाठी 1 तास. आज माझी इच्छा नाही, आज माझं मन नाही म्हणत असेल तरीही छोटंसं काम करा. कारण मन झाल्यावर मी काम करेन म्हणत राहिला तर अनेक स्वप्न आपले अपूर्ण राहतात आणि आपण काहीच करू शकत नाही. रोजची 10 मिनिटाची पॉझिटिव्हिटी रुटीन ठेवा. सकाळी 2 मिनिटं शांत बसा. आजची 3 महत्त्वाची कामं लिहा. स्वतःला 3 सकारात्मक वाक्य सांगा. देवाचे, जीवनातील 3 आभार मानण्यासारख्या गोष्टी आठवा. रात्री झोपण्याआधी हे एक काम करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलेल्या रुटीनबद्दल आठवा. आज काय चांगलं काम केलं ते आठवा. कुठे आपली चूक झाली ते स्वीकारा. उद्यासाठी एक छोटं ध्येय ठरवा. स्वतःला दोष न देता शांत झोपा. हे बघा, परिस्थिती तुमच्या हातात नसते. परिस्थिती ही कोणाच्याच हातात नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या हातात असतो. संकट आली म्हणून थांबू नका, कारण प्रत्येक संकट तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असते. आणि शेवटी एक गोष्ट सांगेन, हळूहळू पुढे जाणं म्हणजे मागे जाणं नाही. आज फक्त एक पाऊल पुढे टाका, उद्या आणखीन एक पाऊल. अशाच छोट्या प्रयत्नातून मोठं परिवर्तन घडते. भिवू नकोस, प्रयत्न करत राहा. योग्य वेळ आली की मार्ग नक्की सापडेल. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते की जीवनात आपण यशस्वी व्हावं. प्रत्येकाच्या मनात असतं. कोणाला व्यवसायात यशस्वी व्हायचं असतं, कोणाला नोकरीमध्ये मोठं पद मिळवायचं असतं, कोणाला स्वतःचं घर उभं करायचं असतं, तर कोणाला आपल्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य निर्माण करायचं असतं.
पण फक्त स्वप्न पाहिल्याने यश मिळत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, संयम, शिस्त, आत्मविश्वास आणि सतत प्रयत्न करण्याची तयारी लागते. लक्षात ठेवा, स्वप्न तेच मोठे होत असतात ज्यांच्यासाठी माणूस आपल्या आरामाचा त्याग करून मेहनत करतो. आज तुमच्याकडे साधन कमी असतील, पैसा कमी असेल किंवा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी निराश होऊ नका. सुरुवात छोटी असली तरीही हरकत नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. लोक म्हणतील तुझ्याकडून हे होणार नाही, पण तुम्ही स्वतःला म्हणा मी प्रयत्न करून पाहणार, पडेल, चुका करीन, पण थांबणार नाही. कारण अनेक वेळा आपल्याला थांबवणारी परिस्थिती नसते, तर आपल्या मनातील भीती असते. भीतीला मनावर राज्य करू देऊ नका. जिथे आत्मविश्वास असतो तिथे अशक्य वाटणारी गोष्टी हे शक्य होऊ लागतात. अपयश म्हणजे तुमचा शेवट नाही. अपयश म्हणजे तुम्हाला अजून काय शिकायचं आहे हे दाखवणारा शिक्षक आहे. एकदा अपयश आलं म्हणून प्रयत्न सोडले तर तुम्ही खरंच हरलात. पण अपयश आल्यानंतरही पुन्हा उभे राहिलात तर तुमची जिद्द अजून मजबूत होते. पडणं ही हार नाही, पडून पुन्हा उठण्याची इच्छा संपणं म्हणजे ही खरी हार आहे. यशस्वी लोक अपयश टाळत नाही, ते अपयशातून शिकतात. वेळेची किंमत ओळखा. पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो, पण गेलेली वेळ ती परत मिळत नाही. म्हणून दिवसातील प्रत्येक तास महत्त्वाचा असतो. सोशल मीडिया आणि इतरांच्या आयुष्याची तुलना करण्यात तास घालवण्याऐवजी स्वतःच्या ध्येयाकडे, स्वतःच्या स्वप्नाकडे वेळ द्या. दररोज स्वतःला विचारा, मी आज माझ्या भविष्यासाठी काय केलं? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हेच माहीत नसेल तर तुम्ही कुठे जाणार? तुमचं ध्येय लिहा. उदाहरणार्थ, मला पुढच्या वर्षी माझं उत्पन्न वाढवायचं आहे, मला बिझनेस चालू करायचा आहे, मला नवीन कौशल्य शिकायचं आहे, मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला माझ्या कुटुंबासाठी चांगलं भविष्य निर्माण करायचं आहे. ध्येय लिहिलं की त्याला छोटे भाग करा. मोठे ध्येय पाहून घाबरू नका. एक मोठे स्वप्न रोजच्या छोट्या कृतीमध्ये विभागलं की ते साध्य होऊ लागते. यश हे एका दिवसात मिळत नाही. तुम्ही एखादं काम 2 दिवस करून सोडलं तर परिणाम मिळणार नाही. दररोज थोडं थोडं काम करा. दररोज एक पाऊल पुढे टाका. कदाचित पहिल्या महिन्यात फारसा फरक जाणवणार नाही, पण 6 महिने, 1 वर्ष सातत्य ठेवलं तर तुमच्यात मोठा बदल झालेला असेल. वेग कमी असला तरीही चालेल, पण प्रवास थांबवू नका. सतत सकारात्मक विचार करा. पॉझिटिव्ह विचार म्हणजे समस्या नाही. पॉझिटिव्ह विचार म्हणजे समस्या असूनही त्यातून मार्ग शोधण्याची मानसिकता. माझ्याकडून हे होणार नाही याऐवजी म्हणा, मला अजून शिकायचं आहे. मी हरलो याऐवजी म्हणा, मला एक अनुभव मिळाला. माझं नशीब खराब आहे या जागी म्हणा, मी माझ्या प्रयत्नामध्ये सुधारणा करणार आहे. तुमचे विचार तुमच्या कृतीवर परिणाम करतात. म्हणून मनात आशेचे विचार ठेवा. सकारात्मक विचार ठेवा की मी हे करू शकेल. तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न केला की काही लोक टीका करतील. तुम्ही यशस्वी झालात तरीही काही लोक बोलतील. तुम्ही अपयशी झालात तरीही काही लोक बोलतीलच. मग लोक काय म्हणतील यासाठी स्वतःचं आयुष्य का थांबवायचं? तुमच्या आयुष्याचा निर्णय लोकांच्या मतांवर नाही तर तुमच्या ध्येयावर आधारित असू द्या. आज जे तुमच्यावर हसतात उद्या तेच तुमच्या यशाचे उदाहरण देतील. स्वतःची तुलना स्वतःशी करा. दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. कोणी तुमच्यापेक्षा पुढे असेल, कोणी तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल, कोणाकडे मोठं घर असेल, पण तुम्हाला त्याचा पूर्ण प्रवास माहीत नसतो. तुमचा प्रवास तुमचा आहे. म्हणूनच स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज 1% तरी चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात. कठीण काळात संयम ठेवा. आयुष्यात असा काळ येतो जेव्हा काहीच आपल्या मनासारखं होत नाही. मेहनत करूनही परिणाम मिळत नाही. आपल्याला वाटतं आता सगळं सोडून द्यावं, पण अनेक वेळा यशाचा
अगदी आधीचा काळ सर्वात कठीण असतो, म्हणून त्या काळात स्वतःला सांगा, ही वेळ कायमची नाही. वाईट दिवस जातील, चांगले दिवस येतील, फक्त तुम्ही टिकून राहा. रोज काहीतरी नवीन शिका. यशस्वी होण्यासाठी शिकणं कधीही थांबवू नका. तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिका, पुस्तक वाचा, अनुभवी लोकांकडून शिका, तुमच्या चुका समजून घ्या, नवीन कौशल्य आत्मसात करा. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आज तुम्ही जे शिकाल ते उद्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला ते उपयोगी पडेल. स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या भूतकाळात चुका झाल्या असतील, कदाचित काही निर्णय चुकीचे ठरले असतील, पण तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. तुम्ही आजपासून बदलू शकता. काल काय झालं हे बदलता येत नाही, पण उद्या काय होईल हे आजच्या कृतीने बदलता येतं. म्हणून स्वतःला एक संधी द्या आणि पुन्हा सुरुवात करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा, पण फक्त प्रार्थना करून थांबू नका. प्रार्थनेसोबत प्रयत्न करा, विश्वासासोबत मेहनत करा, आशेसोबत कृती करा. देव मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तुमची मेहनत प्रामाणिक ठेवा. सतत आराम केला तर स्वप्न पूर्ण होत नाहीत. कधीकधी इतर लोक मजा करत असतात, तुम्हाला मेहनत करावी लागते. कधी झोप कमी करून अभ्यास करावा लागतो, कधी जास्त काम करावं लागतं, कधी वेळ वाचून कौशल्य शिकावं लागतं, कधी अनावश्यक खर्च थांबवावे लागतात. कारण आजचा थोडासा त्याग उद्याचं मोठं सुख निर्माण करू शकतो. स्वतःला दररोज प्रेरणा द्या. दररोज सकाळी स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी शिकू शकतो, मी प्रयत्न करणार, मी माझ्या चुका सुधारू शकतो, माझं भविष्य माझ्या आजच्या कृतीवर अवलंबून आहे. हे शब्द फक्त बोलण्यासाठी नाहीत, त्या शब्दानुसार कृती करा. यशाची खरी व्याख्या. यश म्हणजे फक्त पैसा नाही. यश म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार स्वतःला विकसित करणं. यश म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य निर्माण करणं. यश म्हणजे अडचणीमध्येही प्रामाणिक राहणं. यश म्हणजे स्वतःच्या स्वप्नांसाठी धैर्याने उभं राहणं. यश म्हणजे कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं होणं. यश म्हणजे दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं नाही, तर स्वतःच्या मर्यादापेक्षा पुढे जाणं आहे. तुमचं स्वप्न कितीही मोठं असो, सुरुवात आजच करा. पैसा कमी आहे, सुरुवात छोट्या प्रमाणात करा. ज्ञान कमी आहे, आजपासून शिका. लोक साथ देत नाहीत, स्वतःची साथ स्वतःला द्या. अपयश आलं त्यातून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा. वेळ कठीण आहे, प्रसंग कठीण आहे, संयम ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करा. तुम्हाला जे येत नाही ते शिका आणि तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा, छोट्या पावलांनी सुरू झालेला प्रवासच एक दिवस मोठ्या यशाकडे घेऊन जातो. हार मानू नका, कारण कदाचित तुमचं यश फक्त एका प्रयत्नाच्या अंतरावर असेल. आजची मेहनत उद्याच्या आनंदाची किंमत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहत प्रयत्न सुरू ठेवा. परमेश्वर योग्य वेळी एवढं देईल की मागायला काहीच उरणार नाही. आणि जेव्हा मन थकून जाईल तेव्हा स्वतःला फक्त एवढंच सांगा, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी पुन्हा प्रयत्न करणार आणि एक दिवस माझं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार. श्री स्वामी समर्थ. तुमचं नशीब बदलण्याची वाट पाहू नका. तुमच्या मेहनतीने तुमचं भविष्य बदलण्याची सुरुवात आजच सुरू करा. श्री स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.